इस वक्त गेंदबाज है अब्बू, ट्रोम्बे कोलीवाड़ा बनाम माहुल कोलीवाड़ा। इट्स ऑल इन कोलीवाड़ा। कोलीवाड़ा की एक टीम फाइनल में पहुंचेगी, यह तय है। तो पहला ओवर करेंगे अब्बू, स्ट्राइक पर है कल्पेश माहुलकर। पिछले मैच में कल्पेश ने थोड़ी अच्छी बल्लेबाजी की, जल्दी आउट हुए, लेकिन ये मैच में काफी सीरियस रहना होगा, क्योंकि इस मैच को जीतने पर विजेता या उपविजेता दो में से एक इनाम पक्का हो जाएगा। पहली बॉल पर कॉन्टेस्ट अच्छा रहा, बॉल को पिचअप कराते हुए बहुत अच्छा टेक ऑफ लिया गेंद ने। और जिस तरह से कोलीवाड़ा की टीमें खेल रही है, आज पूरा चेंबूर नहीं, पूरा मुंबई कोलीवाड़ा के क्रिकेट का मुरीद है। जिस तरह से माहुल कहिए या फिर घाटला कहिए या फिर ट्रॉम्बे कहिए, चेंबूर के खिलाड़ियों ने मुंबई के क्रिकेट को बहुत अच्छा डोमिनेट किया है कई सालों से। इस बार बॉलर के सर के ऊपर से ड्रिल करते हुए खेल दिया, बॉल जाएगी अब बाउंड्री लाइन के बाहर। ये लगने वाला शानदार चौका। ने और गणेश 11 माहुल कोलीवाड़ा का स्कोर हो गया है 4। धीमी बॉल और बहुत ज्यादा बाहर रही। अंपायर नासिर ने अपने बाहों को खोला और वाइड दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 5। मयूर पनाड़कर की आज तारीफ करनी होगी, मुसलसल अच्छा खेलते आ रहे हैं, सुबह से हमने देखा। और ऐसे खिलाड़ी जो फाइनल में पहुंचे हैं, टू बैक मैन ऑफ द मैच। एक और धीमी गेंद और वाइड। मेरे ख्याल से बॉल के टर्न को कंट्रोल नहीं कर पा रहे हैं, और ये वाइड बॉल जो है धीरे धीरे थोड़ा परेशानी बन रही है अब्बू के लिए। दो बैक टू बैक वाइड बॉल्स, स्कोर आगे बढ़ता हुआ 6। फास्ट बॉल करने का प्रयास, जब धीमे थे तो भी वाइड और जब फास्ट रहे तो भी वाइड। वाइड बॉल और सिगरेट स्मोकिंग न करे न करने दे, पड़ेगा महंगा। स्कोर 7। इस बार बेहतर बॉल थी और लगभग छाती की ऊंचाई तक आती हुई उसको खेला है वाइडिश मिड ऑफ पर 1 रन के लिए। अबू की बॉलिंग एक्शन कुछ हद तक, चंद्रकांत जी अगर आप देखें, थोड़ा विजय पावले की भी झलक उसमें दिखती है। जिस तरह से वो दौड़कर आते हैं, एक जंप करते हैं, बॉल को डिलीवर करते हैं। स्कोर है 8। गति के साथ लाइन और लेंथ का नियंत्रण ये बहुत जरूरी है, क्योंकि लाइन और लेंथ के जरिए ही आप विकेट ले पाएंगे। अब लेफ्टी बैटर आ चुके हैं इस वक्त। गणेश पिछले मैच में 0 पर आउट हुए थे। ट्रॉम्बे कोलीवाड़ा के लिए फहाद पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। और यहां पर कॉटन बोल्ट, गणेश इस बार भी 0 पर। और
हर्षद माहुलकर, 2 बॉल 3 रन चाहिए थे और हर्षद माहुलकर ने वो जो 6 लगाया था। देखिए, मैच को स्टार्ट करने से ज्यादा सुख और शांति मैच को फिनिश करने पर मिलती है, क्योंकि स्टार्ट कोई याद नहीं रखता, चाहे क्रिकेट का मैदान हो, जिंदगी हो या आपका करियर हो। इट इज द एंड दैट मैटर्स, हाउ यू एंड इट। और मैच को फिनिश किया था हर्षद माहुलकर ने। और अब माहुलकर एक बार जुड़ते हुए, माहुलकर एंड माहुलकर ऑन द क्रीज, टैप करते हुए खेला और स्क्वायर लेग से गुजरती हुई गेंद वहां पर स्ट्राइकर एंड के अंपायर अमित गोलतकर के बाईं ओर से ट्रैवल हुई। 1 रन स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बैटर आउट हुए गणेश 0 पर। अबू शफल होकर खेलने का प्रयास और यहां पर बल्लेबाज मेरे ख्याल से रन आउट हो गए हैं और वापस लौटना पड़ेगा बैटर हर्षद माहुलकर को। गलत फहमी का शिकार हुए माहुलकर। एक माहुलकर सेफ है, दूसरा माहुलकर वापस लौटता हुआ। ट्रॉम्बे कोलीवाड़ा ने अब मैच को धीरे धीरे अपनी पकड़ में लेने की शुरुआत की और नए बैटर के रूप में आ रहे कल्पेश वैती। रन बनाना जरूरी है, लेकिन किसी भी कीमत पर रन बनाना यह बुद्धिमानी नहीं है। स्ट्रोक को मेरिट पर खेलना आज भी उतना ही जरूरी है, भले 1 ओवर का मैच क्यों ना हो, सुपर ओवर क्यों नहीं है। बल्लेबाजी मौके को देखकर की जानी ये बहुत लाजमी है, लेकिन इस वक्त 2 बड़े विकेट गिर चुके हैं गणेश पाटिल और अभी अभी आउट हुए हर्षद माहुलकर। 0 पर आउट हुए गणेश, 1 पर आउट हुआ हर्षद, नए बैटर है कल्पेश वैती। और ये ओवर यहां पर खत्म होता हुआ 1 ओवर 9 रन और 2 विकेट। ये पहले ओवर का लेखा जोखा, 2 विकेटें गिरी। ट्रॉम्बे कोलीवाड़ा अब इनके लिए अगला ओवर लेकर आ रहे हैं हुसैन, और हुसैन के सामने बैटर है कल्पेश माहुलकर। कल्पेश माहुलकर, मंगेश वैद्य और सचिन काटकर, ये 3 ऐसे खिलाड़ी रहे जिन्होंने ग्रामीण और शहरी या ऑल इंडिया क्रिकेट में अपना लोहा मनवाया। एक बढ़िया गेंद से शुरुआत करते हुए, एक अच्छी हाइट है और जो हाइट से बॉल को रिलीज करते हैं, थोड़ा सा डबल माइंड में थे माहुलकर, किस तरह खेला जाए। 1 रन जरूर हासिल किया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 अंकों में प्रवेश करता हुआ 10 रन, 2 विकेटों के नुकसान पर गणेश 11 माहुल कोलीवाड़ा, ये टीम पहले बैटिंग कर रही है। जिनको बैटिंग करने का न्योता दिया यहां पर ट्रॉम्बे कोलीवाड़ा ने। अगली बार अब देखिए, अब बिल्कुल ये बॉल समझ ही नहीं पाए। आमतौर पर ऐसी फास्ट बॉल को रिपर कहा जाता है, रिपर, द स्नॉटर, लेकिन ये तो धीमी वाली थी। हार्बर ट्रेन से भी धीमी चली गई गेंद विकेट कीपर के हाथों में। और स्कोर अभी भी रुका हुआ है 10 for 2। आज के दिन का ये 6वां मुकाबला। अब बैटर क्या शफल हुए, बॉलर ने भी अपना काम कर दिया। ये यही वो चीज है, लेकिन नीलेश मात्रे इज एन एक्सेप्शन टू द रूल। जिस तरह कल उन्होंने खेला, एक मैन ऑफ द मैच लिया, आई थिंक एक्सलेंट। और यहां पर रनआउट का 1 विकेट गिरना तय है। यस, एक और चला गया कल।
नया बैटर है हेमंत। ट्रॉम्बे कोलीवाड़ा की फील्डिंग की भी तारीफ करनी होगी, और कल्पेश माहुलकर के साथ वहां पर तालमेल बैठ नहीं पा रहा है। सुर और ताल जब अच्छा हो तो संगीत जो है ये मधुर होता है। मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, वो वाली बात यहां नजर नहीं आ रही है। और बैक टू बैक रनआउट के विकेट जाना ये भी अच्छी बात नहीं होगी यहां पर गणेश 11 माहुल कोलीवाड़ा के लिए। दूसरी ओर ट्रॉम्बे कोलीवाड़ा, ये टीम अब खुद मुख्तार होकर खेल रही है। माहुल कोलीवाड़ा के समर्थक अपने तसव्वुर में भी सोच नहीं पा रहे होंगे कि इस तरह क्रैश हो जाएंगे 3 विकेट्स। अब लेफ्टी बैटर को मौका मिला है, लेफ्टी बैटर है हेमंत, और राउंड द विकेट आते हुए गेंदबाज हुसैन। अपील की गई थी एलबीडब्ल्यू की, बॉल को लगातार चैनल में रखा है, लेकिन मेरे ख्याल से बल्ले का अंदरूनी सिरा था, और यह वजह भी थी कि अंपायर गोलतकर ने उस अपील को खारिज किया। स्कोर 11। लॉ नंबर 36 बताता है कि बॉल लीगल है या नहीं, पहले चेक की जाती है, फिर पिचिंग इन लाइन, इंपैक्ट, वेदर द बैटर हैज ऑफर्ड द शॉट और नॉट। ये सारी जो बातें आजकल आप अलग अलग चैनल के जरिए जब क्रिकेट पर देखते हैं, ये लॉ नंबर 36 की बारीकियों को आपके सामने रखता है। फुल टॉस बॉल थी, ड्राइव किया। क्रिकेट के जो लॉज है उसको समझना बहुत जरूरी है। इंटरप्रिटिंग द लॉज वेरी इंपॉर्टेंट। स्कोर हो गया 12, 2 ओवर के समाप्ति पर। पावर प्ले में केवल 12 बॉल में 12 रन बने, 2 विकेट भी गए। और अब तीसरा विकेट जब गिरा इस ओवर में तो परिस्थितियां बहुत विपरीत है। परिस्थितियां चाहे कैसी भी हो, मनस्थिति बहुत इंपॉर्टेंट रखती है। आपके मन की स्थिति, मन के हारे हार है, मन के जीते जीत है। और 5-5 ओवर दोनों टीमों को खेलना है, 30-30 बॉल दोनों को मिल रहे हैं। स्ट्राइक पर कड़क, अब वाकई पे सड़क पे कड़क जिया गया, धड़क धड़क धड़क। ये बिंदास अप्रोच बहुत चाहिए। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। मुंबई भाषा में कहा जाए तो हटा सावन की घटा, और खेल लो अपना बिंदास खेलो। वो शॉट वहां पर कड़क ने खेला, कैप्टन शॉट, और 6 रन। अब एक बार फिर से तान दिया। दिस इज द लॉन्गेस्ट शॉट ऑफ द डे। और फॉर 3, बिल्कुल जिस तरह हिंदी फिल्मों का हीरो हीरोइन को विलन के अड्डे से बाहर निकालता है, ऐसे ये मैच को बाहर निकालना होगा कल्पेश माहुलकर को। कल्पेश माहुलकर ही इसके प्रोड्यूसर रहेंगे, वही इसके डायरेक्टर रहेंगे, और वही उसके एक्टर रहेंगे। आज का जो मॉडर्न डे क्रिकेट है ये डिमांड करता है कि कैप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम, और उस कसौटी पर खरे उतरना होगा कल्पेश माहुलकर को। और इस वक्त जो बल्लेबाजी हुई है पिछली 2 गेंदों में, वाकई में अफलातुन। स्कोर 24-3। इस बार बेहतर बॉल थी। अब यहां पर गेंदबाज की जीत हो रही है, हेमंत ने वहां पर वो मौका नहीं दिया। अच्छी हाइट है, हाई आर्म एक्शन। ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम थोड़ा सा बैकफुट पर इस ओवर में, लेकिन जो ओवरऑल रन है अभी भी नियंत्रण में है।
ट्रोम्बे कोलीवाड़ा के। इस बार पुल कर दिया, विक्टो के सामने बॉल जारी है, वाइडिश लॉन्ग ऑन पर, एक रन पूरा किया, दूसरी दौड़ और तेज कदम भागते हुए वहां पर, क्या बात है, इसी तरह दौड़ना होगा। माना के इरादे सख्त है, आगे बढ़ने का यही तो सही वक्त है। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर, 26 फॉर 3। छब्बीस पर 3। कल्पेश माहुल करके वो 2 6 ने मैच के रुख को पलट कर रख दिया है। इस बार इंप्रोवाइज करते हुए खेला और 2 रन भागकर पूरा करते हुए माहुल कर। दौड़ना होगा, जब तक दौड़ते रहेंगे, जब तक पैर चलेंगे माहुल करके, तब तक स्कोर चलते रहेगा। गणेश 11 माहुल कोलीवाड़ा का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 फॉर 3। कल्पेश माहुलकर एक अच्छी अब ये शॉट बिल्कुल सही नहीं था। स्ट्रोक कौन सा खेलना है, कब खेलना है, वेरी इंपॉर्टेंट। 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर के बाद स्कोर है 28 रन 3 विकेट के नुकसान पर। महेश पवार पाणी जरा घेऊन जा ना, पाणी विचारतो। थांब थांब, इकडनं तू कुठे चाललास? तू खेळणार आहेस बाहेर? हा जाणार, हा 12th मैन। हाँ 12वां इकडे, 12वां है तो जाओ। महेश पवार फाइनल में आ चुके हैं। नया ओवर करेंगे हुसैन। बारह गेंदों का खेल शेष है और ये जोड़ी अगर यहां से नाबाद रहती है तो अगर 20 रन भी जोड़ देती है यहां से, तो ये स्कोर जो है ये 50 के आसपास दिखेगा। और मेरे ख्याल से 5 ओवर में 50 का स्कोर एक अच्छा स्कोर माना जाएगा, क्योंकि जिस तरह से मनीष माहुलकर ने आज पहले मैच में गेंदबाजी की है, दैट शुड बी अ गुड मैच। लेकिन इस मैच में बॉलिंग बैटिंग के साथ जो टीम की फील्डिंग अच्छी रहेगी वो इस मैच को जीतेगी, ये भी एक पहलू है जिसके ऊपर हमें तवज्जो करनी होगी। ट्रॉम्बे कोलीवाड़ा के लिए नया ओवर लेकर आ रहे हैं हुसैन। और पहली बॉल पर यहां पर कैच ले लिया अब्दुल गनी ने और मिला है उसके साथ अच्छा इंसाफ करते हुए। देखिए जब कैप्टन आपको 2 ओवर देता है 5 ओवर के मैच में, कैप्टन आपसे एक्सपेक्टेशन रखता है और कैप्टन की एक्सपेक्टेशंस पर खरे उतरना ये उस गेंदबाज की नैतिक जिम्मेदारी भी है। इस बार खेला ऑन साइड पर, महेश मांडवकर नए बल्लेबाज है। ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम
और कल्पेश माहुलकर एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए, अब ये वो खिलाड़ी है जिसको अपनी टीम को एक अच्छे टोटल तक ले जाना है। $29 for the loss of 4 wickets. कल्पेश माहुलकर, बंड्या बॉयज के लिए कई साल उन्होंने क्रिकेट खेला है। और यहां पर अब्दुल गनी के वजह से बात बनी और आउट हो गए कल्पेश माहुल। बैटर सुनील, हुसैन ने 2 गेंदों में 2 विकेटें ली और विकेटों के पीछे थे अब्दुल गनी, जिसके वजह से टीम की बात बनी। और देखिए, बैटिंग में भी उन्होंने बहुत अच्छी पार्टनरशिप की थी अब्दुल गनी ने फहद के साथ। एक चीज पक्की है, गनी है तो मनी है। फाइनल में पहुंचने का जो सपना तभी पूरा होगा, गनी विल ब्रिंग मनी। अब नए बैटर है सुनील, मजबूत कदकाठी के देखिए खिलाड़ी नजर आ रहे हैं। परफेक्ट ग्रामीण लड़का नौजवान होता है वैसे उनका शरीर है। और स्ट्राइक पर आते हुए अब पिछली 3 गेंदों में 2 विकेटें गिरी है और आउट होकर वापस गए हैं हेमंत। 1 रन पर ड्राइव किया सुनील ने, बहुत तेज कदम भाग रहे, 1 रन को पूरा किया। दूसरा वहां पर फील्डर थोड़ा सा फंबल होते हुए और 2 रन को पूरा किया। तेज कदम भाग रहे सुनील और मंडवकर। स्कोर अब 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। 31 में 24 रन अकेले कल्पेश माहुलकर ने बनाए 13 गेंदों में। बाकी के बल्लेबाज जो थे वो ज्यादा अच्छा बल्लेबाजी नहीं कर पाए। डॉट बॉल। सोनम, बाकी के बल्लेबाजों का स्कोर है 0-1-0-1, बिल्कुल वीआईपी नंबर प्लेट की तरह। हुसैन की गेंदबाजी की तारीफ करना चाहूंगा। स्टंप की एक तरफ निरंतरता से गेंदबाजी, हुसैन का टप्पा, उसकी गति और उसकी दिशा, तीनों को अपना कनीज बनाकर रखा है हुसैन ने। एक और धीमी गेंद, सुनील को बिल्कुल बांध कर रख दिया हुसैन ने। क्या लाजवाब ओवर किया हुसैन ने। और 4 ओवर के बाद जो स्कोर है 31 फॉर द लॉस ऑफ 5 इंपॉर्टेंट विकेट्स। 5 ओवर के मैच में अगर आप 5 विकेट लेते हैं, हालांकि इट इज डेफिनेटली रन थ्रू द साइड। रन पर है महेश। 6 बॉल में कम से कम 15 से 20 रन चाहिए, एटलीस्ट 15 to 20, क्योंकि ट्रोम्बे कोलीवाड़ा के पास जो बैटिंग लाइनअप है, फहद ने जिस तरह बल्लेबाजी की थी आज पहले मैच में, फहद का खौफ है। और ओवर पिच बॉल, और देखिए इसको कहते हैं स्ट्रोक, सीधा सैर सपाटे पर 6 रन के लिए मानस के सामने।
महेश ने आते हुए गेंद का स्वागत किया, पहले गेंद को पढ़ लिया और बाद में छक्का जड़ दिया। 37 फॉर 5। गणेश 11 माहुल कोलीवाड़ा बनाम ट्रॉम्बे कोलीवाड़ा, ये सेमीफाइनल चलता हुआ एक गांव एक गट ग्रामीण टूर्नामेंट में। इस बार धीमी गेंद, अब इसको कहते हैं गेंद। व्हाट अ डिलीवरी बाय मानस, बल्लेबाज को पूरा घुमा दिया और बीट कर दिया। एक युवा खिलाड़ी है। 37 फॉर 5, आखिरी 4 गेंदें शेष। क्षेत्ररक्षण में थोड़ी तब्दीलियां करते हुए कैप्टन। हाफ ट्रैकर बॉल और फेंक दिया, कितना दूर गई गेंद। व्हाट अ शॉट, सुपर डुपर 6। क्या शॉट खेला है महेश वहां पर, महेश मांडवकर ने। फोर्टी थ्री फॉर 5। एक और बढ़िया शॉट, क्या इस बार भी चौका होगा? कम से कम 2 तो मिल जाएंगे मांडवकर को। मांडव ने 1 पूरा किया, मांडवकर दूसरे रन के लिए दौड़ते हुए। स्कोर आगे बढ़ता हुआ 45। वेरी पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड। देखिए, घर में हेडसेट है, सोफा सेट है, डिनर सेट है, और क्रिकेट में माइंड सेट होना बहुत जरूरी है। यू नीड अ माइंड सेट टू विन, माइंड सेट टू स्कोर रन्स। 45 फॉर 5। अब इस बार एक और बढ़िया गेंद। मानस की गेंदबाजी वाकई में कभी खुशी कभी गम वाली रही है। कभी 6 भी खा लेते हैं, कभी डॉट बॉल भी कर लेते हैं। 45 फॉर 5। और ये बैठक शॉट, इसके साथ ही एक दफा का 13 बॉल में 24 रन बनाए कल्पेश माहुलकर ने। 6 बॉल में 19 बनाए महेश मांडवकर ने। मांडवकर के बारे में एक ही चीज कहूंगा, खेड़ मांडला। और अब बंगाली में कहा जाए खेला हो बे, अब खेला होगा, बड़ा बेहतर होगा। एक्सीलेंट बैटिंग बाय महेश मांडवकर। कल्पेश माहुलकर के चेहरे पर थोड़ी खुशी है कि यस वी हैव गॉट द स्कोर, लेकिन वॉच आउट फॉर ट्रॉम्बे कोलीवाड़ा। इसको बना डाला तो लाइव जिंगा लाला। और आइए कहानी सुनेंगे चंद्रकांत शेट्टे से मराठी में। धन्यवाद हरीश पंड्या सर. या मॅच मध्ये जर पाहिलं तर
धन्यवाद हरीश पंड्या सर. ट्रॉम्बे विरुद्ध माहुल कोळीवाड्यामधील लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिल्या डावात जर पाहिलं तर चांगला संघर्ष पाहायला मिळाला. डावाचे नायक कल्पेश माहुलकर राहिले, ज्यांच्या माध्यमातून 13 चेंडूमध्ये 24 धावा केल्या, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. परंतु उत्तरार्धात युवा टॅलेंट महेश मांडवकर बॅटिंगसाठी आले आणि त्यांच्याकडून जर पाहिलं तर मारलेले 2 षटकार या मॅचला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेत. आणि जिकडे विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर ठेवण्यात आलंय ते 50 धावांमधचं लक्ष ठेवण्यात आलंय. अबू पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला आले, त्यांनी 1 षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. हुसेनने 2 ओव्हर टाकल्या आणि या 2 ओव्हरमध्ये हुसेनच्या जर काय अप्रतिम गोलंदाजी केली. आज तिसऱ्यांदा असं झालं की कोणी 2 ओव्हर टाकलेले आहेत आणि 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 वेळा मयूर पन्हाळकरने देखील हेच केलंय जे हुसेनने केलं. 2 षटकं टाकली, 2 विकेट आणि 6 रन केवळ दिले आहेत. आज जर पाहिलं तर हेमंत गोलंदाजीला हेमंत महागडे ठरले, 16 धावा त्यांच्या षटकात आल्या. मानस देखील महागडे ठरले, 18 धावा त्यांच्या षटकात आल्या. सुरुवातीला स्ट्रगल करणारी धावसंख्या नंतर बोलू लागली आणि अशा रीतीने जर पाहिलं तर धावसंख्या 50चं टार्गेट उभं राहिलंय आणि या 50 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स प्रस्तुत असणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, टेनिस क्रिकेट फेस्टिवल, टेनिस क्रिकेटचा उत्सव, टेनिस क्रिकेट मुंबईचा टेनिस क्रिकेटचा एक मोठा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. फहाद जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि त्यांच्या जोडीला कृतिक. नक्कीच लेदर बॉलचे देखील चांगले खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे मनोहर कोळी यांचे चिरंजीव आहेत, ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. कल्पेश माहुलकर गोलंदाजीसाठी, फलंदाजी चांगली कामगिरी केली आहे. आज मंगेश वैद्यच्या अनुपस्थितीमध्ये संघ जरूर खेळतोय, परंतु कल्पेश माहुलकर आणि त्याचबरोबर कल्पेश वैती हे दोघे युवा खेळाडूंना घेऊन मात्र चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळत आहेत. फास्ट बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी कल्पेश कडाक. पहिला बॉल बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने ढकललं, पॉइंटच्या दिशेने तिकडे 1 रन घेतली गेली. 30 बॉल मध्ये 50 रन करायचे आहेत. पाहूया मॅच कोणता कोळीवाडा जिंकेल. एका बाजूला माहुल कोळीवाडा, एका बाजूला ट्रॉम्बे कोळीवाडा. दोघांच्या मधोमध जर पाहिलं तर हा अणुशक्ती नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील डोंगर, पाठीमागच्या बाजूला समुद्र आपल्याला पाहायला मिळतो, खाडी पाहायला मिळते आणि अगदी पाठीमागच्या बाजूला गेलात तर एलिफंटा तुम्हाला पाहायला मिळेल. जैन पेटी पोर्ट देखील पाठीमागच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता नवीन जो शिवडी नावाशेवा सी लीग देखील होतोय तो देखील अगदी पाठीमागच्या बाजूला त्याचं काम देखील सुरू आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला आपण पाहतोय हे क्रीडानंगन, क्रीडा नगरी सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. मुंबईचे एक टोक आहे ट्रॉम्बे, परंतु तरी देखील मुंबईचा एक अविभाज्य घटक आहे ट्रॉम्बे आणि ट्रॉम्बेमध्ये सुरू आहे टेनिस क्रिकेटचा फेस्टिवल, उत्सव टेनिस क्रिकेटचा. कल्पेश यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता कृतिक यांचा, परंतु तिकडे 1 धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर आहे. धावा कराव्या लागतील. एका बाजूला बॅटर आहेत, एका बाजूला बॉलर आहेत. दोघांनाही वेगवेगळी रणनीती. 50 दिसायला सोपं असेल, परंतु तसं सोपंही नाही. म्हणजे आजच्या दिवसातील पहिली टीम अशी जिने 50चं टार्गेट ठेवलं ती माहुल कोळीवाडा आहे. परंतु या मैदानाचा अनुभव ट्रॉम्बेकरांना आहे आणि त्यामुळे या मैदानात कशा 50 धावांचा पाठलाग करायचा ते त्यांना देखील माहिती आहे. फहाद कल्पेशच्या या बॉलवर केलं जात आहे आक्रमण. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ठिकाणी अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे आणि ते फुटवर्क इकडे होतं आणि मिड ऑनच्या डोक्यावरून फहादच्या बॅटमधून आलेला 4 धावांचा फटका पाहायला मिळाला. यावेळेला फुल टॉस कव्हरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न, वाऱ्याचा जोत बॉलला घेऊन चाललाय. काळजी घ्या. जर कोणत्याही टुर्नामेंटच्या ठिकाणी ज्यावेळेला जाल त्यावेळेला काळजी घ्या. सीमारेषेच्या एखाद्या चौकार गेला तरी चालेल, परंतु आपल्या शरीराची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचा फहाद मात्र मागील मॅचचा मला मॅन ऑफ द मॅच का मिळाला आहे या ठिकाणी दाखवून देत असताना पाहायला मिळतात. खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडले. 10 धावा तर झालेल्या आहेत. कल्पेशला कमबॅक करावं लागेल.
मॅच मोठी आहे. सहसा हार मानणारे ट्रॉम्बेकर देखील नाहीयेत आणि माहुलकर देखील नाहीयेत. दोन्ही कोळी बांधवांचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने काय फुटवर्क होतं, जागा बनवली आणि 4 धावांची जागा झाली. क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. कल्पेशच्या रणनीत्या उद्ध्वस्त करतायत फाद. म्हणजे ते जिकडे 2 सर्कलच्या बाहेरचे प्लेअर लावतात त्याच्या विरुद्ध बाजूला सातत्याने फटके खेळत आहेत. 3 वेगवेगळ्या दिशेने 3 चौकार मारलेत. यावेळेला चौथा टाळ्यांचा गजर केला जाईल. काय फहादची जी बॅटिंग लगातारचे 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये झाली आहे. एक चौकार मारला लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला मारला, एक लॉंग ऑनला मारला, एक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने मारला आणि एक पॉइंटच्या दिशेने मारला. 4 चौके 4 दिशेने आणि अतिशय सुंदर पॉवर प्लेची जी बॅटिंग म्हणतात ना ती या ठिकाणी अगदी थोड्या वेळासाठी आम्हाला सौरभ गांगुली यांची देखील आठवण झाली. आणि दर्जेदार फटके या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी म्हणजे कालच्या दिवसात असेच दर्जेदार फटके निशांत शिवलकरने खेळले आणि आज जर पाहिलं, परंतु आता बॅटिंगसाठी जर पाहिलं तर कृतिक आणि एक चांगला झेप घेतली आहे, चांगली सुरुवात झाली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ काय सांगतो, सुरुवात करून चालणार नाहीये, तुम्हाला शेवट करावा लागेल आणि कमबॅक आता माहुलकरांना करावंच लागेल. यावेळेला थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल. पंच आपले हात फैलावतायत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 19 वर जाताना पाहायला मिळते. कृतिक आणि फहाद एका बाजूला जर पाहिलं तर कृतिक थोडस स्ट्राईक रोटेट करतायत आणि फहाद जर पाहिलं तर पॉवर प्लेची टिपिकल बॅटिंग करतायत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू. मनीष माहुलकरला अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. अरुण चालणार नाही, इकडे तुम्हाला लढावं लागेल, लढावं लागेल, लढावं लागेल. आज आपल्या गावाची आणि कोळीवाड्याची या ठिकाणी प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे. माहुल की ट्रॉम्बे, ट्रॉम्बे की माहुल, कित्येक वर्ष हा संघर्ष पाहायला मिळालाय, परंतु फक्त क्रिकेटच्या मैदानावरचा. यावेळेला देखील कृतिकच्या बॅटमधून एक फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. फाद म्हणतात नाही, ए रिस्क असू शकते. एकाच धाव घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व काही अंदाज, रणनीत्या, गोलंदाजांच्या धुळीस मिळवल्या त्या फहादने आणि काही फलंदाजांची फलंदाजी पहा, म्हणजे आपल्याला कदाचित ते आपल्यासाठी नौके असतात, परंतु त्यांची कामगिरी आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते, स्मरणात राहते आणि ते का तर त्यांचा खेळ ते आपल्याला करायला लावतो. फहाद तसे चौकार मारले 4. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, चौकार क्रमांक नाही, अडवलाय बॉल. असं वाटलं 5वा गेलाय की काय. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 वर धावसंख्या जाईल. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता अजूनही आहे. कृतिक कमबॅक करावं लागेल. मनीष यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, होईल का कॅच? हो हो, कॅच झालीये आणि आता मात्र कुठेतरी सुरुवात.
21 धावांवर कोंडी फोडली आहे, पार्टनरशिप तुटली आहे आणि कृतिक माघारी परत. अब्दुल गनी, आता या अब्दुल गनी यांचं देखील एक धडाकेबाज कामगिरी नेहमीच पाहायला मिळाले. चेंबूर परिसरातील असे एक धडाकेबाज बॅट्समन ज्यांच्या नावाची दखल संपूर्ण मुंबईने केव्हाच घेतली आहे. आणि अब्दुल गनी स्वतः तर नक्कीच चांगले खेळाडू आहेत, परंतु खूप साऱ्या यंगस्टर्सला चिता कॅम्प मधील मात्र त्यांनी किंबहुना ट्रॉम्बे मधील खेळाडूंना संधी दिली. चांगला बॉल, टप्पा पडतोय, वळण घेतोय, शरीराचा वेध घेतोय आणि इकडे डॉट बॉल. वाह, मनीषचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. गरज होती कमबॅकची आणि तेच कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. म्हणजे स्वरूप फाळके यांच्या माध्यमातून ज्या वेळेला कमबॅक झालं अब्दुल गनी यांचं, त्या स्वरूप फाळके यांच्या बरोबरीने खूप दर्जेदार क्रिकेट आणि मोठमोठ्या स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर अब्दुल गनी यांनी गाजवलेल्या आहेत. अब्दुल गनी समोर मनीष, यावेळेला आक्रमण तर केलं गेलंय, पटका तर येताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, खूप लांबवरचा प्रवास करत तिकडे पोहोचले आणि दुसरी धाव देखील तिकडे घेतली गेली आहे. या षटकात मोठे फटके नाही आले आणि एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण या षटकात विकेटही आली आणि धावा देखील जर पाहिलं तर 5 धावा एकंदरीत या ओव्हरमध्ये आल्या. म्हणजे चांगलं कमबॅक झालं. 23 धावा धाव फलकावर आहे, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 18 बॉल 27, 18 गेंदे और 27 रनों की जरूरत. पाहूया हीच कमबॅक करणार, याला तर क्रिकेट म्हणतात, कधी इकडे कधी तिकडे, कधी ट्रॉम्बे कधी माहुल, अशीच मॅच चालू राहील. आणि माहुलकर सांगतायत आम्ही तुम्हाला सहजासहजी मॅच देणार नाहीये आणि ट्रॉम्बेकर सांगतायत आम्ही शिवाय घेतल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळे पाहूयात आता मॅच जाते कुठे. पाहूया, फहाद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, परंतु एक युवा टॅलेंट महेश मांडवकर हा की फॅक्टर असू शकतो. बॅटिंग मध्ये देखील राहिले होते. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला आणि या धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाईल ती 24 धावांवर. 26 धावांची आवश्यकता. 17 बॉल बाकी आहेत. काय होईल, प्रत्येक बॉल निर्णायक असेल. फहाद किती वेळ बॅटिंग करणार, अब्दुल गनी किती आक्रमण करणार यावर देखील मॅच अवलंबून आहे. हैदर सारखा धडाकेबाज बॅट्समन देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महेश मांडवकर अब्दुल गनी यांच्यासाठी. हो हो, वा वा, या ठिकाणी बॉलला फिरवलं, बॉलला वळवलं, कमबॅक 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 माहुलकरांचं. वाह, मॅच मध्ये मजा येईल आणि ज्याची अपेक्षा करत होतो एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या मते माहुल आणि ट्रॉम्बे या दोन्ही गावांमधील प्रत्येक टीव्हीवर सध्या ही मॅच सुरू असणार आहे, कारण नेहमी संघर्ष चांगला पाहायला मिळालाय. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट फेस्टिवल मध्ये ही मॅच ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात होते ना, त्यावेळेला एक वेगळीच मजा पाहायला मिळते. महेश मांडवकर, चांगला बॉल, याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. रक्षक तिकडे एक धाव घेतली गेली आहे आणि एकाच धावेवर समाधानही मानावं लागतंय. पहा, कमबॅक झालं. क्रिकेटचा खेळ जर तो असा दोन्ही बाजूने गेला तर आपल्याला खूप आवडतो आणि तसंच या ठिकाणी सुरू आहे. तो आता दोन्ही बाजूने जाऊ लागलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तो गेला ट्रॉम्बेच्या बाजूने, दुसऱ्या ओव्हरमध्ये तो माहुलच्या बाजूने गेला, तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठे जाणार. प्रत्येक षटकार गणित मात्र तो सातत्याने इकडे तिकडे होईल. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव तिकडे घेतली गेली आणि धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळतात. वा, मनीष माहुलकर प्रमाणे महेश मांडवकर देखील दबाव निर्माण केलाय. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्यानंतर हार मानली नाही, झुंज दिली, फाईट केली आणि मॅच ऑन ठेवली आहे. म्हणजे मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते, ट्रॉम्बेला देखील आणि माहुलला देखील. रंगतदार मॅच आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट फेस्टिवल उत्सव, टेनिस क्रिकेटचा उत्सव मुंबईचा. ओहो, पुन्हा कमी गतीने बॉलला हळूवार पद्धतीने फिरवलं, वळवलं आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वाह, म्हणजे गणी यांच्या विरुद्ध लेग बाईच्या स्वरूपातील धाव जरूर मिळाली आहे, परंतु पहा शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बोटांची कमाल, हळूवार पद्धतीने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि धाव संख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे
27 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. रंगत मॅच मधली आपण पाहतोय, चुरस मॅच मधली आपण पाहतोय. दोन्ही ओव्हर मध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण, परंतु फहादला कोण रोखणार? नाही नाही, हा बॉल सीमारेषा पार. षटकार. बारा बॉल मध्ये 17 शेवटचा चेंडू, म्हणजे एक बॉल देखील किती महत्वाचा असतो पहा. 5 बॉल चांगले टाकले, एक बॉल खराब टाकला, सरासरी पुन्हा वाढली. म्हणजे जो दबाव निर्माण केला होता मनीष आणि महेशने, तो एका बॉल खराब येण्यामुळे पुन्हा कमी झालाय. परंतु मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. बारावा प्लेयरच आतमध्ये जाईल. यानंतर लक्षात घ्या, 12वा खेळाडूच आतमध्ये जाणार आहे आणि डायरेक्ट पेनल्टी असेल आता, याची नोंद घ्यायची आहे. आणि अंपायरला देखील विचारायचं नाहीये, 12वा खेळाडूच आतमध्ये जाणार आहे. पाहूया पुन्हा एकदा मनीष माहुलकर. 12 बॉल 17 रन, 17 रन 12 बॉल. ट्रॉम्बे की माहुल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, टप्पा पडतोय, वळतोय, कीपरच्या हातामध्ये जाईल. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा रंग 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 बदलताना पाहायला मिळेल. आणि आता बॉल तर नक्कीच निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पाहूया गडी. आक्रमक फलंदाज आहेत, केव्हाही आक्रमक होऊ शकतात, परंतु पहिला चेंडू तो निर्धाव आलाय. 6 धावांची दरी निर्माण झाली आहे. 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेट फेस्टिवल मुंबई. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडतायत, कॅच आली आहे, विकेट. सगळ्यात मॅचच्या दिशेने बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतात. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली जाते. सुपरहिट मुकाबला ट्रॉम्बे आणि माहुल यांच्यामधील. 2 कोळीवाडे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष देखील आज या ठिकाणी टेनिस क्रिकेट फेस्टिवलवर. उत्सव टेनिस क्रिकेटचा नियमदाबा स्पोर्टच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण आज या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉलवर हैदर. स्ट्रोक जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. 1 धावेने धावसंख्या पुढे जाईल. पुन्हा एकदा मॅच मधील रंगत वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 34. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी बाकी 9 बॉल 16. वाह, मॅच मधील रंगत, मॅच मधील चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
क्या बात आहे. यावेळेला कव्हरच्या परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि 2 धावा. वाह, कधी ट्रॉम्बे तर कधी माऊल सुरू आहे. टाळ्यांचा गजरही होताना पाहायला मिळतोय. चांगल्या धावा केल्या तर ट्रॉम्बेकर मात्र टाळ्या वाजवतायत. विकेट घेतल्या, धावा नाही आल्या तर माहुलकर टाळ्या वाजवतायत. परंतु टाळ्यांचा हा गजर किती वेळ चालू राहील पाहिजे. पुन्हा समीकरण बदलतंय. 14 आणि बॉल जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मॅच म्हणजे त्यांनी अंदाज घेतला, मी कॅच वर गेलो तर कॅच होऊ शकणार नाही, कदाचित जास्त रन जातील, म्हणून थोडेसे पाठीमागे गेले. हा निर्णय खूप महत्वाचा असतो, कधी पुढे जायचं कधी मागे जायचं. फहाद आक्रमण करतात, फटका हवे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडली कॅच. मनीष माहुलकर, वा, फहादला बाद केलंय. फहादची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. डोळ्यांची पारणं फेडणारी बॅटिंग फहादने केली आहे. वा, परंतु आपल्या टीमला अर्धवट सोडून माघारी परतलाय, हे तेवढंच महत्वाचं आहे. मॅच जिंकणं महत्वाचं आहे आणि आता अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बॉल बाकी ते 7 आणि धावा करायच्या त्या 14. 7-14 मॅच संपलेली नाहीये. चुरस कायम आहे. बॅटिंग साठी येत आहेत. हुसेन येताना पाहायला मिळत आहेत. हुसेनला बॉलिंग करताना आपण पाहतो, आज बॅटिंग करायची आहे. आज पाहूया कशा प्रकारचे. मनीष माहुलकर हा देखील की फॅक्टर राहिला, कारण ज्यावेळेला पहिल्या ओव्हरला 18 रन आले त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 5 रन दिल्या. आताही 12 बॉल 17 पाहिजेत, आताही चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु एक बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. पाहूया, तो अजून बाकी आहे या षटकातील. 7 बॉल 14 रन. टेनिस क्रिकेट फेस्टिवल मध्ये आणखीन एक रंगतदार, ज्या मॅचची चर्चा सकाळपासून होत होती, ज्या मॅचची चर्चा आपण मॅचच्या अगोदर देखील सांगितलं, एक सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळणार आहे आणि तशीच मॅच या ठिकाणी आपल्याला पाहिले मिळेल. 2 कोळीवाडे, एका बाजूला माहुल कोळीवाडा, एका बाजूला ट्रॉम्बे कोळीवाडा. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट, विकेट, विकेट. ओव्हर 8 रन आणि 4 विकेट घेतलेले आहेत मनीष माहुलकर यांनी. जबरदस्त. आणि आता जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. तब्बल 14 आहेत आणि या 14 करण्याची क्षमता असणारा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. मला अजूनही आठवतंय, भाईंदरला गोडदेवच्या मैदानामध्ये ज्या वेळेला MTCLच्या माध्यमातून पावसाळी क्रीडा स्पर्धा झाली होती, स्टेशन वाईजचे सगळ्या विभागातील विनर तिकडे आले होते. या हैदरने अशी काही बॅटिंग केली होती, सर्वांना मात्र चकित केलं होतं. आज हैदरला पुन्हा एकदा ते करायचंय. पाहूया, हैदर पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करतील का. ट्रॉम्बेसाठी ते करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत येत आहेत, परंतु शेवटची ओव्हर कुणाला दिली जाणार हेच विचार विनिमय केले जात आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच घेतली गेली आहे. हे निर्णय खूप महत्वाचे असतात. संघनायक, सिनियर्स खेळाडू एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन अशा एका गोलंदाजाच्या हातात चेंडू देतात जो त्यांना मॅच जिंकून देईल. पाहूया देईल की नाही देईल, कारण जसे कल्पेश वैती ज्यांच्या हातात चेंडू दिलाय त्यांच्याकडे अनुभव आहे, तसाच हैदरकडे देखील धडाकेबाज कामगिरी करण्याचा अनुभव आहे. हैदरचे बॅट, कल्पेश यांच्या हातात चेंडू. शेवटची ओव्हर मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट फेस्टिवलची एक रंगतदार मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पहिला बॉल, हैदरचा फटका फसलाय, बॉल हवेत. कल्पेश, हो हो, पकडतात कॅच आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाट.
ओव्हरचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे आणि त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच म्हणजे चालू सामन्यातील जो कोणी पराभूत होईल तो आणि या अगोदरच्या मॅच मधील पराभूत आहे त्यांनी देखील इकडे यायचं आहे. कल्पेश, मॅच संपलेली नाहीये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जुबेर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या ओव्हरला 18 आल्यानंतर असं वाटलं होतं का मॅच असेल, परंतु हे क्रिकेट आहे. आणि वाह, यष्टीरक्षक देखील जबरदस्त कामगिरी करतायत, जबरदस्त. हर्षद आहेत आणि त्यांनी चांगले यष्टीरक्षण केले. टाळ्या वाजवायला लावेल. पाहूया तो एखादा मोठा फटका या ठिकाणी येईल का. अबू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि जोडीला जर पाहिलं तर जुबेर आहेत. शेवटचे 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 रनची आवश्यकता. 12 बॉल 17 रन पर्यंत देखील मॅच आली होती आणि तिकडनं म्हणजे दोन्ही ओव्हर ज्या मनीष माहुलकरने टाकल्यात त्या लाजबाब होत्या. मंगेश वैती मैदानात उपस्थित नाहीत, परंतु जिकडे असतील ना तिकडे युट्यूबला मॅचेस पाहत असतील. हे ऑर्गनाइज अल नबोदाल लॉजिस्टिक LLC दुबई UAE आजच्या दिवसाचे प्रायोजक, त्याचबरोबर विबग्योर रिअल इस्टेट दुबई UAE आजच्या दिवसाचे पुरस्कर्ते आहेत. प्रयत्न अबूला करावे लागतील, मॅच सोडून चालणार नाही, लढावं लागेल, झुंजावं लागेल. टेनिस क्रिकेट फेस्टिवल आहे आणि फटका तर खेळलाय. पाहूया, 1 रन तर तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक येत आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे, परंतु माघारी पाठवलाय. जुबेर स्ट्राईक घेतील स्वतःकडे. पाहूया, 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 13. 3-13. जुबेर, कल्पेश, मोठा फटका मारण्याची गरज. यावेळेला फटका हवेत आणि तिकडे क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. मॅच जवळपास आता माहुलच्या दिशेने निघाली आहे आणि जवळपास होताना पाहायला मिळते. परंतु पाहूया, मॅच मधील औपचारिकता शिल्लक असणारे 2 चेंडू आणि भावेश, कल्पेश माहुलकर. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एक मोठा फटका आणि आणखीन एक की फॅक्टर राहिली फिल्डिंग या ठिकाणी माहुलची. त्यांनी लगेच टॉस साठी यायचंय. प्रतिस्पर्धी टीम आलेली आहे. 3 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले अशी मॅच असेल. 1 बॉल बाकी आहे. 3rd फ्लोर प्लेस. आणि औपचारिकता या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. या मॅचला जिंकलाय माहुल कोळीवाडा. गणेश इलेव्हनने अभिनंदन.